नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मानसिक आणि न्यूरोलॉजिकल आजारांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक TMS लॅब सुरू करण्यात आली आहे. नैराश्य, OCD, चिंता, PTSD, मायग्रेन यांसह काही न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये TMS तंत्रज्ञानाचा उपचाराला पूरक म्हणून वापर केला जाणार आहे. चुंबकीय स्पंदनांच्या माध्यमातून मेंदूच्या विशिष्ट भागांना उत्तेजित करणारी ही शस्त्रक्रिया विरहित उपचार पद्धती आहे. मेडिकवर हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आणि डायरेक्टर न्यूरोसायन्सेस डॉक्टर पवन ओझा यांनी TMS ही मानसिक आजारांवरील महत्त्वाची उपचार पद्धती असून काही न्यूरोलॉजिकल आजारांमध्येही तिचा उपयोग आणि संशोधन सुरू असल्याचे सांगितले. तर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुरंजना बसाक यांनी स्ट्रोक नंतरचे पुनर्वसन, पार्किन्सन्स, मायग्रेन आणि न्यूरोपॅथिक वेदना यांसारख्या काही समस्यांमध्ये इतर उपचारांसोबत TMSचा उपयोग केला जाऊ शकतो अशीही माहिती दिली. मेडिकवर हॉस्पिटलचे रिजनल डायरेक्टर नीरज लाल आणि सेंटर हेड संदीप जोशी यांनी या सुविधेमुळे नवी मुंबई आणि परिसरातील रुग्णांना आधुनिक उपचारांचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सुरू झालेली ही अत्याधुनिक TMS लॅब मानसिक आरोग्य आणि न्यूरोलॉजिकल उपचार क्षेत्रात महत्त्वाची भर ठरणार आहे. ऐसा भी नहीं आ रहा। आफ्टर दैट उन्होंने बोला कि मैंने TMS का फर्स्ट 15 days कोइसिनिया डे, आफ्टर कोइसिनिया अभी 3 to 4 months लिया है. अभी सर ने बताया कि उसमें एडवांस टेक्नोलॉजी, आई डोंट नो व्हाट इज इट, बट मैंने लिया है 4 to 6 months. एवरी टाइम मुझे रूम से व्हीलचेयर में लेकर आते थे, तो मुझे एक पैर ऐसा नीचे रखने को नहीं जमता. एक दिन ऐसे TMS का ट्रीटमेंट मेरा चालू किया, सडनली ऐसा मेरा लेफ्ट साइड का लेग मूव होने लगा. मैंने उनको पूछा ये क्या है, तब तक मुझे पता नहीं था ट्रेन में कुछ कर रहे हैं या मेरा लेग में कुछ मूव हो रहा है. तो बोला ठीक है. After 3 to 4 months, now I am okay. मी लास्ट नोव्हेंबर मध्ये हॉस्पिटलाइज झालो होतो. मला काही म्हणजे ॲक्च्युली मला काहीच म्हणजे अगोदर ओके होतं, म्हणजे मी रेग्युलर ऑफिस आणि सगळं होतं. त्याच्यानंतर मंगळवारचा म्हणजे मंगळच्या त्या दिवशी मला स्ट्रोक डोळ्या पेशंट गेला होता. आणि आता थोडंसं असं होतं की 80 to 90% माझं काम होतंय, ऑफिसचं काम होतंय. रेग्युलर ऑफिस रेग्युलर जातोय त्यामुळे थोडंसं होतंय. आता थोडंसं याचा अजून फायदा असा होतोय की TMSचा जो मला फायदा होतोय तो मला आता जाणवतोय. म्हणजे बऱ्यापैकी कव्हर होतोय, थोडंसं बोलताना थोडंसं काही काही शब्द होतं, पण काही वेळाने थोडंसं ॲक्शन होतंय त्याच्यावरती. पण बऱ्यापैकी मी 80-90% मी कव्हर झालोय. So thank you, Raja sir and Medical Hospital. Thank you. हे TMS लॅब जे आहे ना आम्ही जे लॉन्च केले ते अत्याधुनिक लॅब आहे. त्याच्यामध्ये 100-150 हर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सीज आम्ही डिलिव्हर करतो. ब्रेनचे जे आहे काही ठरलेले भाग आहे त्याच्यावरती आम्ही एक कॉईल ठेवतो आणि कम्प्युटराइज पद्धतीने ते ब्रेनची त्या भागाची प्रोग्रामिंग करतो. याला आम्ही TMS म्हणतो. हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे, पेशंटला काही पेन होत नाही आणि जास्त काही साईड इफेक्ट पण नाहीये. आणि त्याचे काही सेशन्स असतात, हे सेशन घेतले की पेशंटला चांगला फायदा होतो. 3 प्रकारचे पेशंट आहे ज्यांना हे TMS नी फायदा होऊ शकतो. फर्स्ट पॅटर्न आहे ते सायकोलॉजी वाले पेशंट्स ज्यांना डिप्रेशन आहे, सिव्हिअर डिप्रेशन किंवा अँझायटी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, इन्सोमनिया, पॅनिक असे पेशंट्सला जास्त फायदा होतो. आणि US FDA ने अप्रूव्ह केलेलं आहे आणि हे घेतले की चांगला फायदा होऊन जातो. दुसरं आहे जे न्यूरोलॉजिकल पेशंट आहे. न्यूरोलॉजिकल म्हणजे ज्यांना लकवा झालाय, ते एक साइड काम करत नाही किंवा बोलायला त्रास होतो, मेमरीचे डिस्टर्बन्सेस आहे, स्पीचचे डिस्टर्बन्सेस आहे, बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम होतो, लकवेच्या नंतर बॅलन्सिंग जमत नाही, या पेशंटला TMS करून चांगला फायदा होतो. दुसरं आहे ते अल्झायमर डिझीज म्हणा किंवा पार्किन्सन्स डिझीज, या न्यूरोडिजनरेटिव्ह जे आजार आहे त्याच्यामध्ये पण त्याचे चांगला ॲटॅक्सियामध्ये पण चांगला फायदा आहे. थर्ड जे पेशंट आहे यांना पेन आहे, फुल बॉडीची पेन, फायब्रोमायल्जिया म्हणा किंवा न्यूरोपॅथिक पेन म्हणा, आणि किती तुम्ही मेडिसिन घ्या ते फायदा होत नाही, अशा पेशंटला आम्ही TMS ठरलेल्या ठिकाणी प्रोग्रामिंग करून त्याचा पेन कमी करू शकतो आणि लॉंग टर्म मध्ये पण बेनिफिट होतो. असे पेशंटला याच्या ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा.
स्ट्रोक जे आहे, जे पॅरालिसिस आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतो. एक जे आहे, रक्तवाहिनीमध्ये गुटल्या झाले की ब्लड पोचत नाही आणि दुसऱ्या रक्तवाहिनी फुटून हेमरेज होऊन पॅरालिसिस होतो. हे बाहेरून असा पेशंट सेम सारखा दिसते, एकसारखाच दिसते दोन्ही, पण स्कॅनिंग केल्यानंतर समजते आपल्याला की बाबा याला क्लॉटिंग आहे की हेमरेज आहे. आणि दोन्हीमध्ये TMS ची फायदा आहे. असं नाही की क्लॉटिंग वाल्यांना नाही द्यायची किंवा हेमरेज वाल्यांना नाही द्यायची. दोन्हींना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी करा, बॅलन्सिंग ट्रेनिंग करा, याच्याबरोबर TMS पण घ्या, चांगला फायदा होतो. स्ट्रोकची जे लक्षण आहे ते नॉर्मली आम्ही एक निमोनिक म्हणतो, बी फास्ट. बी म्हणजे बॉडीचा बॅलन्स निघून गेला सडनली. आई म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी झाली, एक डोळ्याची किंवा दोन्ही डोळ्यांनी, एक साईडला दिसत नाही व्यवस्थित. एफ म्हणजे फेस म्हणजे फेस वाकडा झाला. आर्म, दोन्ही हात असं वर ठेवले की एक हात खाली जातो किंवा उचलता येत नाही. तर हे आणि स्पीच म्हणजे बोलायला त्रास होतो किंवा बोलले त्यांना समजत नाही. हे सगळे आहे ना, तर झालं तर तुम्ही बी फास्ट म्हणजे टाइमनी तुम्ही हॉस्पिटल जायचे आणि लगेच ट्रीटमेंट घ्या. लवकर आले की लवकर फायदा होतो, उशिरा आले की उशिराने फायदा होईल.